कर्नाटक का जितना हमारा मुस्लिम ये है आज का पूरे मिलके एक आलमी मिलाद-उन-नबी कॉन्फ्रेंस मना रहे हैं। आपको मालूम है हर एक साल इधर जुलूस मोहम्मदिया और ऑल कर्नाटका सुन्नी जमीयतुल उलमा और जुलूस रहमतुल्लिल आलमीन कमेटी बहुत अच्छा पैमाने में इधर मिलाद-उन-नबी शरीफ मना रहे थे। इन तीनों मिलके और शहर का पूरे अमाइदे दीन पूरे उलमाए दीन पूरे मिलके एक आलमी इजलास इधर मुनक़िद कर रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह लाखों लोग इंशाअल्लाह उसमें जमेंगे। उसके साथ साथ और मक्का मदीना से यमन से और इराक से बहुत बड़े बड़े बुजुर्ग लोग भी आ जाएंगे। उसका ये हाईलाइट ये है निमिषा प्रिया का आपको मालूम है वो यमन में पासी का ये हुआ था और इंडियन ग्रैंड मुफ्ती वक़्र मुस्लियार साहब और यमन का सूफ़ी सैयद उमर हबीबी ने दोनों भी मिल के वो पासी से उनको ये हिफाजत करे। उन्होंने भी इंशाअल्लाह तशरीफ़ ला रहे वो उमर हबीबी भी आ रहे बहुत लोग डिग्नेटरीज इंशाअल्लाह वो प्रोग्राम में आएंगे। उसका तैयारी पूरे हमारा कमेटी वाले पूरे मिलकर कर रहे और उसके साथ साथ वो हुकूमत को हमें शुक्रगुजार रहे क्योंकि कर्नाटका हुकूमत सिद्धरामैया और हमारा ज़मीर अहमद साहब मिल के जो सहूलत करना है ये प्रोग्राम को लाखों लोग आ रहे हैं और बहुत सहूलत सब करना पड़ता है और पूरा फैसिलिटीज़ गवर्नमेंट से जो होना है वो बहुत बेहतरीन तरीके से और सिद्धरामैया साहब और उसके साथ साथ हमारा ज़मीर अहमद साहब बहुत अच्छी तरह इसके लिए कोई और 5 तारीख फ्राइडे 5 तारीख को 12 रबीउल अव्वल हमारा जुमा का दिन हो जाता। 3 बजे को शुरू होता जुलूस सब सुबह से और नमाज के बाद शुरू हो जाता। 3 बजे से हमारा जलसा इंशाअल्लाह शुरू हो जाएगा और रात 12 बजे तक रहेंगे। कुछ एजेंडे के लिए तय किया गया है मतलब कि किस मामलों पर बातचीत होगी कुछ तफसीलात से पूरे मिलकर आप चले जाओगे तो वो कैसे सर थोड़ा पीछे हो जाइए। क्योंकि बहुत सारे मामले ऐसे हैं कि स्टेट और सेंटर को जैसे कि पूरी दुनिया को मालूम है कि 12 रबीउल अव्वल शरीफ के दिन हम अपने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश का दिन है उसको आलमी त्यौहार मनाते हैं। वर्ल्ड पीस डे उसको बोला जाता है। उस दिन हमारा मकसद ये है कि हमारे नौजवानों को हमारी औरतों को हमारे बच्चों को जो हमारे नबी ने जो सीरत थी हमारे नबी की कि जो हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में बच्चियां पैदा होती थी तो उनको जिंदा ज़मीन में दफन कर दिया जाता था और उस ज़माने में औरतों को जैसे हमारा जो मक्का शरीफ काबा है तो काबे का तवाफ़ करते हुए औरतों को बरहना कर दिया जाता था। यतीमों को इज़्ज़त नहीं दी जाती थी। तो वो पैगाम हम वहाँ से पूरी दुनिया को पहुँचाना चाहते हैं कि हमारे नबी की तालीमात क्या है हमारे नबी ने आने वाले लोगों को क्या मिसल दिया है और जो मुसलमान होता है उसकी ज़िंदगी का उसूल क्या होता है अमन व सलामती। जैसे आपने बार बार पढ़ा है कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि किसी को गाली ना दो किसी पर जुल्म ना करो किसी को भी तुम्हारी तरफ से तकलीफ़ ना हो। अगर तुम्हें कोई एक तमाचा मारता है तो दूसरा अपना गाल उसके सामने करो निगाहें नीचे रख के चलो। तुम्हारी वजह से न तुम्हारा पड़ोसी तुम्हारी वजह से परेशान हो। जिस मुल्क में रहते हो उस मुल्क से प्यार करो। जिस माशरे में रहते हो वहाँ से मोहब्बत से रहो तमाम लोगों से क्योंकि मेरे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया तुम जिस मज़हब पर चलते हो मज़हब इस्लाम से भी प्यार करो और जिस मुल्क में रहते हो उस मुल्क से भी प्यार करो। तो असल हम बयान यही देना चाहते हैं वहाँ पर हमारे नौजवानों को कि आप अपने मुल्क से भी प्यार करो और अपने मज़हब से भी प्यार करो और जो नबी ने की सीरत थी उस सीरत को फॉलो करो। जैसा कि आपने बताया कि हुकूमत इसमें पूरी तरह से कोऑपरेट कर रही है तो आप लोगों को भी कई मसाइल होंगे जिनको कि आप डिस्कस करना चाहेंगे हुकूमत के साथ भी और अपने इस जलसे के तरफ। अल्हम्दुलिल्लाह हुकूमत के साथ हमारी बातचीत हो चुकी है। जैसे ज़मीर अहमद खान साहब हैं बार बार उनके साथ बात हो रही है। उस इलाके के जो पुलिस डिपार्टमेंट के हजरात हैं वो भी बार बार आ रहे हैं। हमको इस तरह की कोई भी इस तरह की तकलीफ़ नहीं है और पूरी मसाजिद से एक अच्छा मैसेज दिया गया है कि अल्हम्दुलिल्लाह तमाम लोग आराम से आएंगे और आने वाले जो बाहर से उलमा आ रहे हैं उनके यानी तकारीर को सुनकर वो आराम से अपने घरों को वापस। कुछ पॉलिटिकल लीडर्स भी आ रहे हैं बाहर से मुस्लिम पॉलिटिकल लीडर्स हमने किसी को दावत नहीं दी है। हाँ हमारे सीएम साहब सिद्धरामैया साहब आ रहे हैं और ऐसे ही DK शिव कुमार साहब भी आ रहे हैं होम मिनिस्टर साहब भी आ रहे हैं और उसके अलावा हमने तमाम को दावत मुस्लिम लीडर्स और जितने भी हमारे हैं सिर्फ मुस्लिम नहीं बल्कि हमारे नबी के जितने भी लोग हैं सियासी लोग हैं चाहे वो बेंगलोर के हों कर्नाटक के हों पूरे मुल्क के हों
हमने वहाँ पर ये नहीं कि मुसलमान ही आना है, वहाँ पर हर मज़हब के, चाहे वो सियासी हजरात हों या किसी भी मज़हब से ताल्लुक़ रखने वाले हों, हमने तमाम के लिए तमाम पैलेस ग्राउंड के यानी गेट खुले रखे हैं। उनका इस्तकबाल करेंगे, हम उनको बैठाएंगे और अपने नबी का जो प्यारा प्यारा मैसेज है हम तमाम को सुनाएंगे। थैंक यू। ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ಇಲ್ವಾ ಬೇಡ ಅಲ್ವಾ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಜಗತ್ತಿಗೆ ಶಾಂತಿಯ, ಅಹಿಂಸೆಯ, ನ್ಯಾಯದ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಜನ್ಮ ತಾಳಿದಂತಹ ವಿಶ್ವದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಮಾನವತಾವಾದಿ ಪೈಗಂಬರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ರಬಿಯುಲ್ ಅವ್ವಲ್ 12ಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ತುಂಬಾ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ, ಸಡಗರದಿಂದ, ಆನಂದದಿಂದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಆ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಇದು ಜಾಗತಿಕ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕಾಣಬಹುದು. ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಜಾಯಿಂಟ್ ಮೀಲಾದ್ ಕಮಿಟಿ ಬೆಂಗಳೂರವರು ಸೇರಿ ಬೆಂಗಳೂರಿನ ಅರಮನೆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ 5ನೇ ತಾರೀಕು ಶುಕ್ರವಾರ 3 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ತನಕ ಐತಿಹಾಸಿಕವಾದಂತಹ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮೀಲಾದ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಅನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಮೀಲಾದ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಲಮಾಗಳು, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಉಲಮಾಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಸೂಫಿ ಸಂತರು ಬರ್ತಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರೂ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರ ಸೀರತ್, ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಸಂದೇಶಗಳು, ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಗಳು, ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಬಾಳಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾದ ನಂತರ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತರು ಒಟ್ಟಾಗಿ ಬಾಳಬೇಕು, ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರ ಸಂದೇಶವನ್ನು ಅವರು ಜನರಿಗೆ ಹೇಳಿಕೊಡುತ್ತಾರೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು ಬರುವ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಅತಿಥಿಗಳು ಅವರಿಗೆ ಹೇಳುವಂತಹ ಸಂದೇಶ ಇಸ್ಲಾಮಿನ ಪವಿತ್ರ ಕುರ್ಆನ್ನ, ಅದೇ ರೀತಿ ಹದೀಸಿನ, ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದೆ ಅದನ್ನು ಬೋಧನೆ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಬರೇ ಉಲಮಾಗಳು, ಧಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು ಮಾತ್ರ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ. ಆ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ 100 ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಧಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು, ಮುಸ್ಲಿಂ ವಿದ್ವಾಂಸರು, ಸೂಫಿ ಸಂತರು ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಸಚಿವರುಗಳು, ಹಲವಾರು ನಾಯಕರು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ನಮಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ವಕ್ಫ್ ಸಚಿವರಾದಂತಹ ಬೀಸರ್ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಬ್ರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾಗಿ ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಒಬ್ಬ ಖಾದಿಮಾಗಿ, ಸೇವಕನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಿವಿಧ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಯೋಜಕರೊಂದಿಗೆ, ಮೀಲಾದ್ ಕಮಿಟಿಯ ನಾಯಕರೊಂದಿಗೆ ಅವರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಹಲವಾರು ಮುಸ್ಲಿಂ ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನ ಪ್ರಮುಖ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು, ಧಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು, ರಾಜಕೀಯ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ರಂಗದ ನಾಯಕರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳುವುದು ಜಂಟಿ ಮೀಲಾದ್ ಸಮಿತಿ ಬೆಂಗಳೂರು. ಇದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಇರುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲದ ಹಲವಾರು ಸಂಸ್ಥೆಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದೆ. ಜುಲೂಸೆ ಮುಹಮ್ಮದಿಯಾ ಬೆಂಗಳೂರು, ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಮೀಲಾದ್ ಜುಲೂಸ್ ರಹಮತುಲ್ಲಿಲ್ ಆಲಮೀನ್ ಸಮಿತಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸುನ್ನಿ ಜಮಿಯತುಲ್ ಉಲಮಾ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು, ಈ 3 ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸೇರಿ ನಡೆಸುವಂತಹ ಒಂದು ಮೀಲಾದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು ಬರ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಸಮಿತಿಯವರು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಪ್ಯಾಲೇಸ್ ಗ್ರೌಂಡ್ ಅಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಸಿದ್ಧಗೊಂಡಿದೆ. ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ವಿಗಾಗಿ ಇದರ ಪ್ರಚಾರಕಾರರಾಗಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಮ್ರವಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.